फ्लिकचा षटकार याच डॉक्टर पवनने सजवलं तर तो बॉलिंग मार्कवर आहे. BMPA कडून डॉक्टर पवन, डॉक्टर आशिष द फेसिंग टू द व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी. ओ बॅटची कडा, टॉप ए डाऊन द बॉल, व्हॉट अ कॅच, बॅकवर्ड पॉइंट आणि गलीमधून सुरेख असा झेल टिपताना सब डिस्मिसचे शिकार. पहिल्या चेंडूवर एक खोप निर्माण करा, खूप बार गोलंदाज डॉक्टर पवन गिवन द ब्रेक फॉर व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी विदाउट स्कोर बॅक इन टू द पेव्हिलियन. डॉक्टर आशिष पेव्हिलियन मध्ये 0-1 अशी दयनीय अवस्थेमध्ये जाताना NDF प्लीज डीजे. त्यांच्या साथीला कमेंटेटरचा बॅकबोन असं समजलं जातं आणि ती सुरेख अशी कामगिरी स्कोररच्या. आणि पाहिलं तर आणखीन एक स्कोरर तुमचं नाव इरफान, आधुनिक स्कोरर पाहिलं तर तंत्र बदललेलं आहे, टेक्निक आहे बरोबर स्कोररच्या भूमिकेत. परंतु पाहिलं तर अपडेट करताना इरफान आशिष आशिष खाते खोलण्याची संधी दिली नाही. मिडल अँड लेग स्टंपवर टाकलेला हा फुलेंताचे प्रचंड वेग होता. डॉक्टर पवन ने टाकलेला पहिला तर रिलीज केला मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. अतिशय सुरेख गोलंदाजी, पहिल्या चेंडूवर सफलता. 0-1 अशी दयनीय अवस्था. खाते खोलणारा धक्का दिला, गोल्डन डकचा शिकार बनवलं डॉक्टर आशिषला, ही सफलता. चला बॅट्समनचं नाव सांगा प्लीज. NDF अखिलेश, डॉक्टर अखिलेश बाबाजी दामांची ती एक नेतृत्व खेळी. मागच्या मॅचमध्ये डॉक्टर मिथिलेशला बरोबर घेताना ह्या डॉक्टरने सजवली होती. फुल लेंथ चेंडू इनसाइड आउट ऑफ ड्राईव्ह केला, दुर्वण प्रोटेक्शन क्षेत्ररक्षण खातं खोललं जातं. दुसऱ्या चेंडूवर पहिल्या चेंडूवर किमतीमान विकेट डॉक्टर आशिषला 0 रे भोपल्यावर परतवलं डॉक्टर पवनने. आणि दुसऱ्या फोरेनचा ऑफसाइड ऑफ स्टंपला जस्ट इनसाइड and completely face off the bat, attractive up drive, getting the single open the count. He and his team NDF. Now Paman, Dr. Paman. Oh, elimination ची कमतरता, miss timing shot. Another is a miss timing stroke. Soft dismissal. काय कमाल केली यार. What a bowling analysis by Dr. Paman from BMPA मधून एक दरारा, एक खोप निर्माण करणारा पहिलाच ओट टाकताना 3 मध्ये 2 सफलता, केवळ 1 धाव देत खिंडार सुरुंग लावण्याचं काम केलं. पहिलं ओव्हर हाताळताना अर्थातच भिवंडीचा डॉक्टर पवन. स्कोरिंग एज डीजे प्लीज. सो मच डीजे. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं वेडा वर्सेस एनएमए, त्यामध्ये 32 धावांचं ते आव्हान जवळ 1 ओव्हर सिलेक्ट ठेवून सहज खिशात टाकली ती मॅच. व्हेरी अर्ली क्विकली फिनिश्ड. प्लीज बॅट्समॅन नेम प्लीज. मिथिलेश. ही जोडी डोकेदुखी होती मागच्या मॅच मध्ये. ओ माय गॉड, अनदर सूर्याची किरण. सूर्यकुमार यादव जरी खेळत नाही परंतु तळपणारा सूर्य येते कामी आला बॅट्समॅन मिथिलेशच्या. ही जोडी खूप महत्त्वपूर्ण आहे. मागच्या मॅच मध्ये घाम फोडला होता अखिलेश, डॉक्टर अखिलेशने आणि डॉक्टर मिथिलेशने. 4थ्या विकेटला ती भागीदारी फुलवली आणि एक समाधान स्कोर मिळवून देताना विजयापथपर्यंत नेऊन गेली होती. बोथ आर द टेक्निकली स्ट्रॉंग. ही जम बसली ना तर एक चांगली धावसंख्येला आकार देऊ शकतात NDF टीमसाठी. नाव स्ट्राइक डॉक्टर अखिलेश. सुपर स्ट्रोक आहे. चुंबन घेत गुदगोळ्या करत चेंडू झाला वाईट लाईन लॉंग ऑफच्या दिशेने, तोपर्यंत शतक्षणे फील केले. संधी होती पण सावकाश गतीने ती थ्रो. गोलंदाज डॉक्टर पवनच्या हातामध्ये. सावकाश गतीने आरामात 2 धावा मात्र खेळाल्या. 2 विकेट 3 विकेट नंतर मात्र हलकीशीच धावसंख्या पुढे सरकते स्कोरबोर्ड ते जाऊन पोहोचते 4 वर 3 गडी बाद करण्याचा कारनामा केलाय डॉक्टर पवनने. या ओव्हरमध्ये 3 लगातार धक्के
दोन माफ करा, 2 विकेट प्राप्त केलेत. 2 का 3? 3 ना, 2 एक ड्रॉप केला ना कॅच. तर 2 गडी बाद 4. पुन्हा एकदा तिसरी विकेट मिळेल काय? विकेट कीपर तिसरी विकेट. व्हॉट सेलिब्रेशन डॉक्टर पवन. 2 बुक्के मारण्याचं एक स्टायलिश मध्ये, एक खूपसुरेत अंदाजामध्ये डॉक्टर पवन. कारण का करू नये, सेलिब्रेशन करावं. येस डीजे प्लीज. तिसरा हादरा. गोलंदाजी राहिली यार. सटीक लाईन लेत होता पवन. डॉक्टर पवनने कमाल केली BMPA साठी. ते घातक, ते खोपनाक ओव्हर अखेरकार संपलं. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये केवळ 4 धावा देत 3 विकेट झटकावले, पटकावले, 3 हादरे दिले. व्हॉट अ क्लेवर बॉलिंग बाय डॉक्टर पवन फ्रॉम BMPA. थँक्यू सर. NMI नवी मुंबई इंडियन्स वॉरियर्स या प्लेयरच्या सर्व प्लेयर्सला विनंती की याच्यानंतरची मॅच NMI वॉरियर्स वर्सेस नालासोपारा मेडिकल असोसिएशन यांच्याबरोबर राहणार आहे. कारण की त्यांना इनिशियल फेजला बाय भेटलेला आहे, दुसऱ्या वेळेस रन रेटनुसार आम्हाला बाय भेटलेला आहे. तर या मॅचमध्ये जो जिंकेल तो डायरेक्ट फायनलला जाणार आहे. NMI ची मॅच ही NMA बरोबर असेल. ज्यावेळेस इंटरव्हल होईल त्यावेळेस टॉस घेण्यात येईल. तर NMI संघाच्या कॅप्टनला विनंती की त्यांनी स्टेजकडे यायचे. NMA संघाचा आणि NMI संघाच्या कॅप्टनला विनंती त्यांनी स्टेजकडे यायचे. धन्यवाद. खूप इम्पॉर्टन्स मॅच आहे. इथून डायरेक्ट तिकीट मिळणार आहे. जिंकणारा संघ थेट पोहोचेल फायनल. पर्व 4 खूप इम्पॉर्टन्स मॅच. पण काय कमाल केली यार. व्हॉट अ लवली बॉलिंग डॉक्टर पवन. सुपर्ब अनालिसिस. इकॉनॉमिक रेट गिवन 4 runs and all the 3 wicket upside off. Some superb start. जस्ट व्हेरी क्लेवर बॉलिंग. गती जोरामध्ये आला पण काय सावकाश गतीने टाकलेला हा हलवा चेंडू अपसाइड ऑफस्टम. सुपर बॉलिंग. चांगली सुरुवात केली डॉट टाकून. बॉलिंग क्रमांक यावर मध्ये दुसरं ओव्हर हाताळताना आपलं पहिलं ओव्हर डॉक्टर संदीप इज बॉलिंग मार्क. गोलंदाजा बाहेर घेऊन येतोय. वैयक्तिक पहिलं आणि टीम BMPA कडून दुसरं ओव्हर आहे. 4 ओव्हरची मॅच. जिंकेल त्याला फायनलीचं तिकीट. मोस्ट इम्पॉर्टंट मॅच. खूप महत्त्वाचा सामना. फुल टॉस वर घेते. स्लाइड केलं. गॅप बाय कव्हर पॉइंट थ्रू द डर. व्हॉट अ शॉट. कुरवाळीत करे चेंडूला केलं आरपार फॉर 4 रन. डीजे नवीन फलंदाज आनंद. पण नितिलेशच्या बॅट मधून व्हॉट अ क्रॅकिंग सुपर्ब स्क्वेअर ड्राइव्ह. अलिंगन घेऊन, चुंबन घेऊन, चुपती गेन पंडित के बाहर. बेहतरीन स्ट्रोक. लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ डीप कवर पॉइंट. मिड विकेट डीप. इज अ फील्डिंग एनालिसिस. दैनिकच्या आतमध्ये शॉर्ट टर्न मॅन, शॉर्ट लेग, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर अँड बॅकवर्ड पॉइंट. बॅकवर्ड जाताना कट केलाय थ्रू द कव्हर पॉइंट. लाजवाब फटका. दूरवरून कव्हर पॉइंट येईल. फील्ड गेल. फंबलिंग झाली. फंबलिंगचा फायदा केला. 2 केल्या पण चेंडू मात्र सरळ सीमेरेषेच्या बाहेर. खराब क्षेत्ररक्षण. नतीजा 4 रन. Those are 12 on the scoreboard. Second in progress. Dr. Sandeep, super bowling, जोरदार अपील. And batsman out. गडी क्रमांक बाद होतोय. इथे 4था. 4 गडी बाद 12 अशी दयनीय अवस्था. काय बॉलिंग राहिले. पहिल्याच ओव्हरमध्ये 4 धाबा केवळ देत
तो आरंभ केला, तो शानदार शुभारंभ करून दिला अर्थात डॉक्टर पवनने. फक्त 4 धावा 3 विकेट अशी दयनीय वस्तूने जाताना पुन्हा एकदा कमाल करतोय. चौथा विकेट, पहिली विकेट आपल्या खात्यात टाकताना डॉक्टर संदीप. 4 गडी बाद 12. डीजे थँक्यू सो मच. आदरणीय टॉस कोणाकडून डॉक्टर वंदनाताई यांच्या शुभ हस्ते टॉस. 4 ओव्हरची मॅच. कृष्णाजी खडके आहेत स्वतः कॅप्टन. टॉस येते. थँक्यू सो मच आदरणीय डॉक्टर वंदनाताई उपस्थित राहिल्यात. पण टॉस का बस त्यांच्या शुभ हस्ते हा स्विंग केलं नानं. फोटो सेशन होते. हे आठवणी आहेत या खूप आनंद देणाऱ्या आठवणी उजाला देतील भविष्यामध्ये. का 4थं पर्वमध्ये आम्ही गेलो होतो आणि टॉस का बॉस मंचावरती आम्ही स्विंग केले होते ना. थँक्स सो मच ताई. अलांगन कॅरम डाऊन गाऊन द विकेट बिटवीन लॉंग ऑन लॉंग ऑफ दूर वन लॉंग ऑन क्षेत्रक्षणी फील करते तोपर्यंत 2 धावा अर्जित केल्या. जेवढ्या धावा येतील तेव्हा मात्र खूप महत्त्वपूर्ण असतील कारण जिथूनच आपलं तिकीट मिळेल फायनलीसाठी. जिंके तो थेट प्रवेश मिळेल अंतिम फेरीमध्ये. NDF बनाम BMPA बॅटिंग करताना इथे आपण पाहतो डॉक्टर सुरेश इन ॲट क्रमांक 6 वरती. आनंद आणि डॉक्टर सुरेश क्लास क्रिकेटचा दर्जा. व्हॉट ॲक्शन अँड अप द राईज ड्राईव्ह अप द ऑन राईज. जिथे संधी होती परत कुरप इशाऱ्याने टप्पा उडाल्यानंतर ती संधी मिळाली नाही. तर टप्पा बरोबर योग्य दिशेने जर हातात गेला असता गोलंदाज तर मात्र खरं नव्हतं बॅट्समॅनचं. सुरक्षित आहे बॅट्समॅन. 2 धावाने पुढे जाताना बॅटिंग करताना आपण पाहतोय इथे NDF पुढे सरकवले. 4 गडी बाद 16 धावा. त्याचा आस्वाद घ्या. शरीराला थकवा, शरीराला गारवा, थंडवा, शीतलता देण्यासाठी हा प्रयत्न आमचा राहिलेला आहे. सुरेख अशी जबरदस्त जेवण सुरेल ब्रेकफास्ट. आणि हमेशा DSSF ला प्रत्येक सामन्यामध्ये जाऊन प्रोत्साहन देणारे आमचे परम मित्र तपसदा बंगाली बाबू. हमेशा रसगुल्ला खाऊ घालणारे असे तपसदा टीमला सपोर्ट देण्यासाठी आज मैदानावर उपस्थित आहेत. त्यांचं DSSF तर्फे हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम. 2 ओव्हरचा खेळ संपला. 16 धावा 8 डावांच्या सरसेने आतापर्यंत लावल्यात. बॅटिंग करताना आपण पाहतोय NDF नाला सुपर डॉक्टर फोरम्स बॅटिंग करताना पहिल्यांदा. 4 गडी बाद स्कोर आहे 16. 3रा ओव्हर करावा गाव एंड कडून चांगला फटका, अतिशय जबरदस्त फटका स्लॉक सेव्ह केलं. डिप्सके ओहो खराब क्षेत्ररक्षण. चेंडू झाला फरार. सीमेरेषेच्या बाहेर 4 रन. आनंद नाव देशावर प्रेम करणारे आमचे डॉक्टर देशप्रेमी आहेत. बॉलिंग मार्कवर जोरदार स्वागत केलं डॉक्टर देशप्रेमी यांचं. पहिल्या चेंडूवर पुढे ते चेंडू बॅकफुटवर जाताना व्हॉट अ लवली हेड अँड आय कॉन्डिनेशन सुपर बाय डॉक्टर आनंद. क्लिअर द बाउंड्री ओपन द अकाउंट व्हेरी नाईसली. 4 धावसंख्या उभारतीमध्ये पुढे जाताना 20 वर 20 धावा 4 गडी बाद सद्यस्थितीमध्ये
इम्पॉर्टन्स मॅच. जो जिंकेल त्याला मिळेल फायनलीचं तिकीट. ऑन द वन हँडेड ऐवा कॅच घेण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. डाऊन द ग्राउंड प्रयत्न केला पण चेंडू सीमेरेषेच्या आत अडवण्यामध्ये यश मिळाला अखेरकार. त्या दरम्यान मात्र काढल्या आपल्या खात्यावर जोडल्या डॉक्टर आनंदने 2 धावा 2 धावून बढवती देताना टीम NDFला पोचवतोय 2 पुढे 22 वर. 22 धाबा 4 गडी बाद. इम्पॉर्टन्स मॅच आहे. जिंकेल तो थेट प्रवेश करेल फायनली सीझन पर्व 4 ठाणे डिस्ट्रिक्ट डॉक्टर प्रीमियर लीग देखणी स्पर्धा. वसे डहाणू भिवंडी नला सुपर. ओ ग्रेट शॉट कॉम्पिटिव्ह मारलं कॉम्पिटिशन. What a shot over the long leg and square leg through the magnificent. It's out of the bar. 6 run. वाढवताना आनंदने पाठवलं. कानावरून खेचलेला कॉन्फिडंट स्ट्रोक. व्हॉट अ लवली हुक. गुड बॅलन्स प्रॉपरली द वेट ऑफ द बॉडी अँड स्विंग द बॅट बॉटम हँडने फेकलं सरस वेल लेग अँड लॉंग लेगच्या मधून षटकार. षटकाराने खूप वेगाने धावसंख्या पुढे जाताना 28 वर. चांगला खेळ अतिशय दर्जेदार खेळ. आणखी इथून का गॅप भरपूर आहे. दूरवरून कॉर्नरवरून सरण मिडविकेटच्या ठिकाणी स्वेल लेगला चेंडू माते थोपवण्यामध्ये यश मिळालं. चांगली फिल्डिंग दमदार फिल्डिंग दर्जेदार फिल्डिंग क्लास आहे फिल्डिंगचा. 2 धावा मत मिळतं. 2 ने मात्र आणखी पुढे जाताना 30 पर्यंत पोहोचलाय. 3रं ओव्हर टाकलं जातं. 3ऱ्या ओव्हरमध्ये देशप्रेमी बॉलिंग मार्कवर BMPA कडून टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आफ्टर द वॉन द टॉस अँड इलेक्टेड द बॉल फॉर BMPA. नाव द बॅटिंग NDF. Oh no, not BMP. NDF ऑन द टॉस. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा चांगला निर्णय. जो जो कॅप्टन जिंकतो ना तो मात्र पहिल्यांदा खेळण्याला पसंती देतो. राईट आर्म उर्दू विकेट देशप्रेमी बॅकफुट. ओ कट लागली. कट घेतली होती. कडा लागल्यानंतर शॉर्ट थर्मर काय दर्जेदार क्षेत्ररक्षण. चेंडू जरा तरी इकडे तिकडे जाता चेंडू फरार. कारण तेच थरार आउटफील्ड तिथे थांबवणं मुश्किल झालं असतं. गुड फिल्डिंग ऑफ द शॉर्ट थर्ड मॅन बियॉन्ड द स्टंप. सुपर फिल्डिंग. फक्त अवघी सिंगल मिळते. सिंगलने आणखीन हलकासा पुढे जाताना बॅटिंग करताना टॉस जिंकल्यानंतर NDF पोचतोय 31 या धावसंख्येवर. 39 लॉस ऑफ द 4 विकेट. काय बोलता फक्त एकच. मागाशी 2 काढले तिथे एकच होते. एकच होती. येस एक दुरुस्ती करतोय आम्ही. 2 थँक्यू सो मच. म्हणजे 30 होतील. 30 धावा लागतात. दिलगिरी व्यक्त करतोय कारण चुका माणसाकडून होतात आणि वेल एज्युकेटेड डॉक्टर्स खेळतात त्यामुळे जास्त सांगण्याची गरज नाही आहे. डॉक्टर स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन प्रेझेंटेड टेनिस क्रिकेट बॉल टुर्नामेंट सीझन 4. बॉलिंग मार्क पर देशप्रेमी. कमजिंग बॉल राईट उर्दू विकेट. नजाकत बनलेला पुन्हा एकदा पिचिंग टू द नेक्स्ट टाइम. पिचिंग झालं त्यानं पाहिलं. अंपायर अर्थातच बंटी कांबली. क्रिकेट टेनिस क्रिकेटचं मोठं नाव. विनोद कांबलीचे बंधू आहेत. वाईट इशारा जोडली. 1 एक्स्ट्रा धाव पोचते. स्कोर या वेळेला स्कोर होते 31 व 4. 3रं ओव्हर किती पाहतो. 4 ओव्हरची मॅच जिंकेल तो थेट प्रवेश मिळेल फायनलीमध्ये. सीझन 4 मध्ये मान मिळेल फायनलमध्ये. फोरेन चेंडू ऑफसाइड ऑफस्टंप दिशा दिली. कावकोना डीप मध्ये प्रोटेक्शन करत क्षेत्ररक्षण फील्ड करतोय. अवघी सिंगल मात्र अजित केली स्ट्रोक वरती. अर्थातच बॅट्समॅन आनंदने. ओव्हरची झाली 3री. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावा आहेत 32. 4 गडी बाद 32. 6 चेंडूचा खेळ बाकी. त्यानंतर ऐकूया एक मधुर संगीत आमच्या टकोबा साऊंड सिस्टमच्या मार्फत.
ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या खेळीच्या समाप्तीनंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतल्यानंतर धाबा आहेत स्कोरबोर्डती 32 वर 4. 6 चेंडूमध्ये आखरी ओव्हर डेथवर फ्रॉम करावे गाव एंडकडून 2 ओव्हर नेरूर गाव एंडकडून आणि 2 ज्या ओव्हर आहेत त्या टाकल्या जातात अर्थातच आमच्या करावे गाव एंडकडून. अशी एक चांगली संकल्पना चांगला कन्सेप्ट घेऊन ही प्रेझेंट केलेली ही स्पर्धा पर्व 4 ठाणे डिस्ट्रिक्ट डॉक्टर प्रीमियर्स लीग 2024चा थरार देखणी स्पर्धा आणि मॅच तिथे आहे NDF आणि BMP. गुड फिल्डिंग इन द फॉलो थ्रो. झडमध्ये टाकलेला इन टू द ब्लॉक परफेक्टली डिलिव्हरी बॉलिंग मार्कवर अखेरच्या ओव्हरमध्ये इन ॲक्शनमध्ये BMP तर्फे. ओहो डॉक्टर कृष्णा खडकेंचा एक आवडता खेळाडू भूपेश. डॉक्टर भूपेश बॉलिंग मार्कवर आहे. ओ डाऊन टू लेग साइड मागणी केली होती बंटी कांबळे यांच्याकडून परत खूप उशिरा पण का होईना पण सटीक निर्णय अंगावर लागले असं क्षेत्ररक्षणाचं म्हण आहे. परंतु इथे फलंदाज काय तर क्लीन बोल्ड. बेल्स आम्ही पाहिले होते पण इथे बोलणं चुकीचं होईल कारण बेल्स पडाली होती स्पष्ट दिसलं होते पण अंपायरचा जो निर्णय येईल त्यांचा आम्ही सन्मान करू. डेफिनेटली चेंडू परफेक्टली इन टू द ब्लॉक यॉर्कने गिल्ल्या बिखरली आणि ज्या विकेटची प्रतीक्षा होती जो धुमाकूळ घालवत होता स्लॉग बनत होती आणीच विकेट अखेरकार या त्रिफलाची बात करताना तो भूपेश या गोलंदाजी मिळवली. व्हेरी क्लेवर बॉलिंग परफेक्टली डिलिव्हरी इज अ ब्रह्मास्त्र क्रिकेट यॉर्क फलंदाज बाद. छान गीत हृदयामध्ये जागा केली आमच्या डॉक्टर कृष्णा खडकेंच्या याच भूपेशने. मागच्या मॅचमध्ये धावसंख्या खूप लांब जात होती 2 षटकाने मॅच जी धावसंख्या जिंकण्याचं समीकरण होतं ते जमवून आणलं होतं म्हणून जागा बनवल्या हृदयामध्ये डॉक्टर कृष्णा खडकेंच्या भूपेशने. व्हॉट अ लवली बॉलिंग. पहिला चेंडू यॉर्क परफेक्टली फिल्डिंग इन द फॉलो. द नेक्स्ट बॉल इज अ लेग स्टम्प परफेक्टली स्विंगिंग युअर अँड क्लीन बोल्ड. 2 मध्ये एकी धाव न देता एक किमती विकेट डॉक्टर आनंदला बाद करण्यामध्ये यश आलंय. 4 चेंडूचा खेळ बाकी. परफेक्टली यॉर्क 3च्या 3 बुंद्यामध्ये. व्हॉट अ बॉलिंग यार. सुपर डुपर बॉलिंग. खूप नाक वाढवणारा हा 3च्या 3 चेंडू परफेक्टली यॉर्क. इट्स नॉट इजी टू एनी बॉलर बट सरफराज नवाज द पाकिस्तानी द फर्स्ट द परफेक्ट जडमध्ये कसं टाकावं त्याचा कित्ता बोलत इम्रान खान त्याच्यानंतर वसीम अक्रम. 3च्या 3 पाकिस्तानी स्विंग यॉर्कचे बेताज बादशाह. त्याच्यानंतर बेताज बादशाह ठरत आहे तिथे डॉक्टर भूपेश. कम्सिंग बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. ग्रेट शॉट ॲट. व्हॉट अ फ्लो डाऊन द बॉल. सुपर ट्राय बट वेन प्रयत्न निरर्थक अयशस्वी प्रयत्न. चांगलं ट्राय केलं तारीफ करतो आम्ही डीप एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी पण 2 धावा अर्जित केल्या. 2 धावसंख्या बऱ्याच वेळी जी थांबवली ती न थांबता पोचते 2 ने पुढे जाऊन मिळते 35 या धावसंख्या 35. 4 ओव्हरची मॅच मोस्ट इम्पॉर्टंट मॅच कारण जिंकेल तो थेट प्रवेश मिळेल फायनलीमध्ये. नाव भूपेश बॉलिंग मार्क केबर बॉलिंग 3 बुंद्यामध्ये 3 शॉट ऑन प्लेन आणि हा होता 5वा इज अपसाइड ऑफ द जस्ट स्विंग ऑफ द बॉल टू द अपसाइड ऑफ द गुड लेंथ. काय विविधता आहे काय मिश्रण आहे लाजवाब. तारीफ करतो आम्ही भूपेश. डेथ ओव्हरमध्ये मार जोडीचं ओव्हर आणि तिथे थांबवलं स्कोर. अर्थातच NDF धावसंख्या जवळजवळ 50 मध्ये पोहोचवलं होतं त्याला फक्त 35 पर्यंत आतामध्ये लगाम घालताना बॉलिंग मार्क परफॉर्म करावे गाम एंड भूपेश. क्लास क्रिकेटचा दर्जेदार टू द कव्हर पॉइंट लाजवाब फटका नेत्रदीप फटका. मधुर सौंदर्य म्हटलं जातं फटक्याला टेनिस क्रिकेट हाय क्लास क्रिकेट. 3री धाव परंतु प्रयत्न ठरला अयशस्वी. नतीजा शेवटच्या चेंडूवर आली ही विकेट. अशा प्रकारे पहिला इनिंगचा खेळ संपला. पहिल्या इनिंगच्या खेळीच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद धावा जमावल्या. पहिल्यांदा बॅटिंग करताना नाणेफेक जिंकल्यानंतर NDFने
37 38 धावसंख्येला 4 मध्ये कसं उत्तर मिळेल हे सांगण्यासाठी काही अवधीनंतर आपण पुन्हा एकदा मॅच तोपर्यंत जाऊया. एक सुरेल आवाज ज्याचे गीताचं व्हॅरिएशन आमचा असतो. पण व्हायला पाहिजेत. 38 धावांचं लक्ष, 4 ओव्हरची मॅच, 9.5 धावांचे सरासरी अबाधित ठेवायला लागेल. फायनलचा स्वप्न अर्थार्थ साकार करायचा असेल BMPA ला. भिवंडी एका बाजूला पाहिलं तर नाला सोपारा, विरुद्ध दिशेला टोकेला पाहिलं तर ठाणा सेंटर आहे आणि इशारा केला जातोय. ओपनिंग बॅट्समन बंटी कांबळे सांगतायत का लवकर लवकर सलामीची जोडी पाठवा. नामवंत असे क्रिकेट खूप गाजवले बंटी कांबळेने. विनोद कांबळेचे सन्माननीय बंधू आहेत. एक उत्कृष्ट यष्टीरक्षक आणि आतापर्यंतचा त्यांचा खेळ पाहिला तर यष्टी चिकटून राहणारे बंटी कांबळे आणि एक स्फोटक फलंदाज, हे खूप स्पर्धा गाजवल्यात बंटी कांबळेने. तोच इतिहास घेऊन त्याच्याबरोबर दुसऱ्या स्पेअर लेगला पाहिलं तर तोही मात्र थोडीच तोड तशीच फलंदाजी करणार बॉलर म्हणून तो विख्यात आहे. आताच प्रमोद तांडेल फ्रॉम कराबे 40+. सँडी सर, काय वाटतं आपल्याला BMPA संघासाठी आणि NDS? खूप महत्त्वपूर्ण चांगला प्रश्न विचारला, कारण 38 धावांचं लक्ष मोस्ट इम्पॉर्टंट. सुरुवात जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं जे ओव्हर टाकलं होतं डॉक्टर पमनने, तेच वरची जर सुरुवात केली तर मॅच एकदम रोमांचक अवस्थेमध्ये जाईल. आणि या ओव्हरमध्ये 10च्या वर धाबा केलं तर मात्र थोडीशी बॅकफुटवर लोटला जाईल NDF. संध्याकाळचा वारा आहे. येस, संध्याकाळचा वारा एक मस्त एक सुरेख अशी तुम्ही बात चढली. बरोबर आहे, संध्याकाळचा वारा फिल्टरेशन आलेली ती झाडा झुडपातून शुद्ध ऑक्सिजन हवा
त्यामुळे पश्चिमकडून पूर्वेकडे सुसाट सुटेल, पण तिथून एंडकडून थोडंसं अवघड जाईल. अगेन्स्ट द वाइंड दॅट इज नॉट इझी फॉर द बॅटर Bowler's टू name, हिट please. मिड विकेट. इम्रान कॅप्टननी आपल्या खांद्यावरती धुरा उचललेली आहे ह्या मॅचमध्ये. पहिली ओव्हर घेऊन येतो इम्रान आणि बॅटिंग स्ट्रायकर्स एंडला अशोक. प्ले अँड मिस, नकारात्मक चेंडूचा इशारा. ओ. अंगाला लागून चेंडू गेलेला आहे. एक चेंडू 0 धाव. सुंदर सटोलावलेला, तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. रनिंग बिटवीन द विकेट सुंदर बघायला भेटलंय. तितकीच सुंदर क्षेत्ररक्षण. along the carpet. चला बघूया आता काय करतात फलंदाज आपल्या संघासाठी. आणि हा सामना, या सामन्यानंतर अतिशय सुंदरशी सेमीफायनलची मॅच होणार आहे मित्रो. आणि नंतर बघूया की फायनल संघात कुठले कुठले संघ पदार्पण करणार आहेत. तर या क्षेत्ररक्षणासाठी अतिशय सुंदरसे हे क्षेत्ररक्षण सर्वांनी मांडलेलं आहे. आणि हा उड्या उड्या मारत, ओहो सुंदरसा हा शॉट. आणि बघूया टिपतोय का हा झेल, परंतु झेल टिपण्यामध्ये क्षेत्ररक्षक असफल झालेला आहे. अरे बंड्या, जरा स्वतःची उंची वाढवली असती तर कॅच झेलला असतास. घरी जाण जरा लटकून घे. चला बघूया पुढचा चेंडू. आणि हा परत एकदा मारण्याचा प्रयत्न. आणि हा सीमारेषे पार, चौकार. 4 चौक्यात झालेला हा 4 टप्प्यात झालेला चौकार. पुढच्या षटकाराला. आणि जिंकण्यासाठी किती धावांची गरज? पूर्ण 38 धावांची गरज जिंकण्यासाठी. आणि या संघासाठी मलिंगा. अतिशय सुंदरसं हे क्षेत्ररक्षण दिनेश यांच्याकडून. आणि ही षटक संपलेला आहे. एनडीएफ संघाचे क्षेत्ररक्षण सुरू आहे. आणि डीएमपी या संघ बीएमपी भिवंडी मेडिकल प्रॅक्टिशनर यांचं चाललेली बॅटिंग. बघूया एनडीएफ का बीएमपी. ऑरेंज कॅप होल्डर. आय थिंक फलंदाजांना पाण्याची गरज, या रखरखत्या उन्हामध्ये पाणी अत्यंत गरजेचं. शरीराची पाण्याची पातळी आणि संघांची पण धावांची पातळी याचा योग्य तो विचार मला वाटतं फलंदाजांनी करावा. कुठलीही पातळी कमी होऊ देऊ नका, कारण की दोन्ही पातळ्या तेवढ्याच आपल्याला महत्त्वाच्या आहेत. तर बघूया पुढचा हा चेंडू काय करतोय गोलंदाज आपल्या श्रीकांत सिंग यांचं हे उत्कर्ष असं उत्कृष्ट गोलंदाजी. बॅटिंग या सिंग वर्सेस सिंग. बघूया कोण बनतोय किंग. दोस्तों सिंह को बॉल डाल रहा है सिंह, देखते हैं कहाँ घुसता है कौन सा सिंह. बॉलिंग कर रहे हैं एक सिंह, बैटिंग में करेंगे दूसरे सिंह. बॉल करेंगे स्विंग, और ये अच्छे से किया था स्विंग, लेकिन हो गया एक ही रन. सिंह को चकमा दे रहे दूसरा सिंह. आणि हा अंपायरनी दिलेला आहे वाईडचा इशारा.
तर संघाला 2 धावांची ही बढत मिळालेली आहे. 1 धाव 22 मधून मिळालेली आहे आणि दुसरी वाईड रन 18 रन 11 रन्स झालेले आहेत संघाचे. जिंकण्यासाठी 27 रनांची गरज. ओहो, अतिशय सुंदरसा हा मारलेला चौकार. 2 टप्प्यात बॉल सीमारेषेच्या बाहेर. आणि या श्रेयसने अत्यंत उत्कृष्ट ऑरेंज कॅप होल्डर जयेश म्हात्रे, ऑरेंज कॅप होल्डर. अहो, परत एकदा हा सुंदर षट, अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आणि हा धावचित होण्याची ओहो शक्यता, परंतु परत एकदा 22 संघाला 22 धाव मिळाली आहे. अरे मुझको तो समझ में भी नहीं आ रहा साला, इधर से कोई बॉलर है उधर से कोई बॉलर है. भारत माता मुझे कुछ नहीं आता. एनडीएफ क्या बैटिंग कर रहा बॉय, बहुत ही मजा आ रहा. यस, दैट वाज द गेम. यस, चला परत एकदा सिंग वर्सेस सिंग. ओहो, सिंग इज बीटिंग सिंग. येस, 18 पे रुका हुआ स्कोर. कुठेतरी या संघाला मला वाटतं धावांची गरज. जसं वाढतंय ऊन तसंच वाढू द्या स्कोर मित्र. चला 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 पुढे चलूया आपण. धावांचा थोडासा छोटासा डोंगर आहे. या डोंगराला तुम्हाला कटछाट करत विजयाकडे पोहोचायचं आहे. आणि हा मला असं लहानपणीचा आंधळी चौका मारल्याची थोडीशी झलक इथे जाणवलेली आहे. आणि इथे थोडंसं जाणवत आहे की सिंग इज किंग. तर बघूया परत एकदा सिंगला करतायत मला वाटतं मुकाबला. सिंग बॉलर सिंग, बॅटिंग सिंग. खूप कमी मॅचेस मध्ये असं होतं. येस, ओहो, एक चोरटी धाव आणि दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न, परंतु परत वापस. ओ, अतिशय उत्कृष्ट हा थ्रो आणि ओ अतिशय सुंदरचा हा एष्टचित किसिंग गेला. हा जयेश मात्र गेला. जयेश हा चुकून धावचित झालेला आहे. स्वतःचा थोडासा नियंत्रण तो गमून बसला आणि लालच बुडी बला है म्हटल्यासारखं तसंच झालेलं आहे. दुसऱ्या धावाची गरज नसतानाही थोडीशी लालच दिसली आणि तिथे तो फटसलेला आहे जयेश म्हात्रे. आता बघूया त्याचं कोण, त्याची ही राहिलेली जी खळगी आहे रणांची ती कोण भरून काढतंय आपल्या संघासाठी. हॅलो, BMPA संघाचे कॅप्टन स्वतः भूपेश चिकणे हे आता बॅटिंगला येत आहेत. भूपेश चिकणे उत्कृष्ट असे बॉलर आणि तितकेच उत्कृष्ट असे बॅट्समन भूपेश चिकणे स्वतः आपल्या टीमची धुरा आता सांभाळणार आहेत. ऑलराऊंडर प्लेयर भूपेश चिकणे सर. बघूया आता काय संघासाठी उत्कृष्टशी अशी त्याची कामगिरी. बंड्यांनो जरा शांत बसा. चिकणे साहेब एवढे टेन्शन मध्ये आले. आता संघाला या पार न्यायचं का त्या पार. बंड्यांनो जर मॅच जिंकली तर फायनल आहे, नाहीतर आपलं वाड्यावर आहे. आणि अतिशय सुंदर सहा मारण्याचा प्रयत्न होतोय का नाही बघूया. झेल मोठा मासा गळाला लागलाय एनडीएफ संघाच्या. हा असा आपला एनडीएफ संघ
शेवटपर्यंत टक्कर देणारा आज काय सोपा संघ नाही आहे, त्यांना दाखवून दिले आणि मोठा मासा गळायला लागला आहे. मॅच काहीशी अशी काहीशी तशी, इकडे झुकते थोडीशी तिकडे झुकते. क्रिकेट राजा, अतिशय सुंदरशी ही मॅच. भूपेश चिकणे आउट झाला. 2 बॉल आणि 2 विकेट. मला वाटतं संघासाठी हा मोठा असा हादरा. या सदम्यातून बघूया आपला संघ कसा उभारून येणार आहे आणि विजयाकडे कशी आपली धुरा चालू करणार आहेत बघूया. आता जर सर बॉलर कोण आहे रे? सिंग आहे का? एक मिनिट, सिंगच सुरू आहे ना? सिंग कोण आहे? बॉलर कोण आहे? श्रीकांत सिंग. सिंगच आहे, सिंगच घेतलं विकेट दोन्ही. फिल्डिंग कोण करते? फिल्डिंग एनडीएफ करते. एनडीए महावीर मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटलतर्फे 1100 रुपयाचं पारितोषिक घोषित करण्यात येत आहे. हा बॉल अत्यंत महत्वाचा चेंडू बघूया. पुढची ओव्हर घेऊन येत आहेत डॉक्टर आशिष. संघासाठी हॅट्रिक मिळवण्याचा प्रयत्न. सॉरी त्या एंडवरून डॉक्टर सूरज घेऊन येतात पुढची ओव्हर. सुरेश यादव संघासाठी हॅट्रिक मिळवण्याचा हा सुरेश यादव. हा बॅट्समन सुनील सिंग बॅटिंग. नवीन बॅट्समन कोण रे? शिवारी का मनीष शिवारी? कोण बोला ना? असे अतिशय मोठा फटका मारून 6. अपने टीम का 6 रन निकालते हुए डॉक्टर सिंह ने दिखा दिया है कि मैं खुद किंग हूँ. ओल्ड इज गोल्ड. बघा डॉक्टर लोखंडे सरांना एवढं उकसवलं पण या सिंग दबा धरून बसला होता. Yes. तर या सिंगला स्वीकार करायची माहिती आहे. हा वेट करत होता की इंड कधी बदलते. जशी बॉलिंगची इंड बदलली सिंगनं प्रहार करून दाखवला की मीच आहे तो किंग. कारण त्यांना जायचंय फायनल मध्ये मित्र हो. सिंगला दाखवून द्यायचं की तो किंग आहे आणि फायनल मध्ये सुद्धा तो किंगची जबाबदारी सांभाळणार आहे. बघूया परत एक 6 मारून पुढचा बॉल खेळतील डॉक्टर सिंग आणि हलकासा खेळलाय ऑफला आणि बाबा रे बाबा. आणि सिंगला त्याच्या आता ही नशिबाची match- पण साथ अतिशय उत्कृष्टरित्या मिळालेली आहे आणि हा थोडासा होता झेल, हा अवघड होता झेल, परंतु करण्याचा अत्यंत प्रयत्न, सुंदरसा प्रयत्न केलेला आहे आणि सिंगचं हे नशीब खरंच फळफळतंय म्हणायला असं काहीच हरकत नाही. आता बघूया ही मॅच, ही कॅच घेऊन जाते का मॅच? येस. 11 जिंकण्यासाठी फक्त 11 धावांची गरज. अतिशय सुंदरसा हा मारलेला एक धाव. हलकासा ऑफला खेळून सिंग सरांनी 1 रन काढला. 2 ओव्हर बाकी आहेत सर. 2 बॉल झालेत फक्त. 10 चेंडू आणि 10 धावा. 9 चेंडू आणि 10 धावा. खूप सोपं असं वाटणारं समीकरण. परंतु डॉक्टर सिंग एक्का दुक्कानं काढतील, जास्त घाई करत नाहीयेत. एक 6 मारून नंतर हळूच खेळत आहेत. सिंग यांची विकेट काढणाऱ्याला 1100 रुपये बक्षीस. ओ अतिशय खोलवर चेंडू टाकून बीट केलंय. आता आलंय सिंग 8 यांची चेंडू आणि विकेट 11 काढली तर धावा. 1100 रुपये बक्षीस. 8 चेंडू आणि 11 धावा. डॉक्टर सुरेश यांचा बॉल मारलाय डॉक्टर No पवन man's यांनी land. आणि नो मॅन्स लँड मध्ये कॅच ड्रॉप. तेवढ्यात एकच धाव काढली आहे. 2 काढले. परत पवन स्ट्राईक ठेवतील आपल्या स्वतःकडे. आपण 8 बॉल 9 रन असं आहे समीकरण. 7 बॉल 8 रन असं समीकरण आहे. 7 बॉल 8 रन. सॉरी. पुढचा चेंडू घेऊन येतील डॉक्टर सुरेश टू डॉक्टर पवन. 7 पे 8.
या ओव्हरचा शेवटचा चेंडू फेस करतील डॉक्टर पवन आणि उत्तुंग असा शॉट मारलाय आपण आणि कॅच. खूप लढला पण आउट झाला डॉक्टर पवन. शेवटच्या ओव्हरला गरज असेल 8 रनांची. 6 बॉल आणि 8 रन असं समीकरण. डॉक्टर देशप्रेमी बॅटिंग पुढे नेक्स्ट बॅट्समन. देशप्रेमीच ना. देशावर आपलं प्रेम असणारे असे आपले देशप्रेमी पुढचे बॅट्समन असतील. आणि बॉल आहेत 6, रन काढायचे 8. अशोक सिंग सरांना एक साईड एकदम खंबीरपणे सांभाळून ठेवली आहे, तळ ठोकून सांभाळली आहे. आणि असं वाटतंय की ते मॅच जिंकल्याशिवाय बाहेर येणार नाहीत. आपला अनुभव, आपलं वय आणि आलेला अनुभव हा सगळा पणाला लावतील आणि मॅच जिंकूनच बाहेर येतील असं दिसतंय. BMPA संघाचा ओल्ड मॉन्क. थँक्यू सो मच. तर एंटरटेन व्हायला पाहिजे अधूनमधून आणि चांगलं एंटरटेनमध्ये आपण ऐकलं. आता मात्र खूप जवळ आहे विजयाच्यापर्यंत. आकडे तिकडे कधी बदल होतील हे सांगणं क्रिकेटच्या वर्तुळामध्ये खूप कठीण असतं. बिकॉज क्रिकेट इथे ग्लोरियसली अनसर्टन गेम ऑफ चान्स. इथे आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी BMPA टीमला 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. काय होऊ शकतं मित्रांनो, कारण विकेटचं पाहिलं तर एक खूप निर्माण करणारे फलंदाज मग तुमच्या आश्रयाला परतले. भिवंडी मेडिकल BMPA टीमला फायनलमध्ये प्रवेश मिळण्याचे केवळ 8 धावांची आवश्यकता. काय होऊ शकतं बॉलिंग मार्क अखेरचा निर्णय कोण टाकण्याचे. डॉक्टर अनय कमाल केली होती पर्पल किंगचा कॅपचा हा मानकरी. त्याचबरोबर उठवलेला भयानक ब्लास्ट, ग्रेट शॉट ओव्हर द कावू कॉर्नर, मिड विकेट फेकून दिलं आणि जाऊन मिळाला षटकार. सरळ 6 धावांसाठी प्रॉपरली हिट. किंग इज किंग, सिंग इज किंग इज म्हटलं जातं आणि तोच मॅच इथे फिनिश्ड. नाही 2 धावांची आवश्यकता, माफ करा, कारण 6 मध्ये 8 धावांची आवश्यकता होती. पहिल्या चेंडूवर अनन्य डॉक्टर अनय पर्पल कॅप होल्डर आहे. सर्वाधिक विकेट IPL मध्ये पाहिलं जातं. सर्वाधिक विकेट घेते तर पर्पल कॅप. सर्वाधिक रन ठोकण्यासाठी ऑरेंज कॅप. नजाकत क्रिकेटचा एक स्टायलिश शॉट, एक देखणा फटका, मी म्हणेन लिटकट येऊ द स्लाइस केलं व्हेरी क्लोज ऑफ द सिली पॉइंट, गेटिंग सिंगल. नाव स्कोर इज लेवल. इथे झाली बरोबरी. फक्त केवळ 1 धावांची आवश्यकता. फायनलमध्ये स्वप्न साकारण्यासाठी BMPला अवघी 1 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 1 धाव आणि विजय फटका. आलेला विजय फटका जस्ट लाईक द MS धोनी स्टाईल मध्ये मॅचला केलं उद्ध्वस्त फिनिश. थाटामाटामध्ये एकदम रुबाबदार 80 मध्ये प्रवेश मिळवला. फायनल मध्ये BMP इज गोज टू द फायनल. हार्दिक अभिनंदन. BMPA. येस बॉटमली